नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. ओपन झोपू देत नाही तर क्लोज जेवू देत नाही. मटका घेणाऱ्या एजंटांवर कारवाया करताना सोबत मटक्याचा मास्टरमाइंड आकाशच्या बंकरमध्ये घुसून त्याचा अड्डा देखील उद्ध्वस्त करणे तेवढेच गरजेचे आहे. शहरातील ठराविक टपऱ्या सोडल्या तर बहुतांश पानपट्ट्यांमध्ये एक वेळ तुम्हाला बिडी काडी पान मिळणार नाही, पण मटक्याची चिठ्ठी हमखास मिळणार. मुळात पान सुपारी बिडी तंबाखूसाठी त्या टपऱ्या चालतच नाहीत, फक्त आकड्यांच्या खेळासाठीच त्या फेमस आहेत. आणि हा आकड्यांचा खेळ दिवसाकाठी लाखोंच्या वर पोहोचतो. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणतात, मात्र सध्या मटकाबुकी आकाने पायासोबत अंथरूणही पसरले. पूर्ण शहर मटक्याच्या टपरीमय झालेलं आहे. शहरात आहेत 2 मुख्य आका, ग्रामीण भागात आहेत त्याचे 4 वजीर. बातमी पडली की आकाची तंतरते. आणि जनतेमध्ये अशी देखील चर्चा आहे की प्रशासनातीलच कोणीतरी खबरी पोलिसांचा पुढील प्लॅन आकापर्यंत पोहोचवितो. मग आकाच्या एजंटांच्याच व्हॉट्सअप ग्रुपवर पटकन मेसेज पडतोय, बंद करा रे बंद करा. त्यामुळे बऱ्याच वेळेला पोलिसांना प्रभावी कारवाई करण्याकरिता अडचण देखील निर्माण होते. अजूनही शहरासह तालुक्यामध्ये मटका खुलेआमच सुरू आहे. ही त्याची काही ताजी दृश्य आहेत. मटका बुकिंगवरील कारवायामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. तसेच मुख्य मटका बुकीच्या अड्ड्यावर देखील एक दिवस घुसून त्याचा अड्डाही उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी कराड शहराची व तालुक्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा सक्षम असणे महत्त्वाचे आहे. आता या छायाचित्रात पहा. वारंवार कारवाया करून देखील आज पुन्हा तीच परिस्थिती माय मराठी टीव्हीला पाहायला मिळाली. पहिल्या छायाचित्रात पुन्हा तीच टपरी, ठिकाण सिटी पोस्टालगत जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हाकेच्या अंतरावर. दुसऱ्या 2 टपऱ्या शालिमार लॉज समोर. रस्ता निमुळता आहे, पण आम्ही थाटामाटात इथेच व्यवसाय करणार, होऊ दे ट्रॅफिक जाम. टाउन हॉलच्या गेट लगत देखील. नवग्रह मंदिरा शेजारी देखील जैसे तीच परिस्थिती. एसीबी कार्यालयासमोर हाकेच्या अंतरावर आहे डीवायएसपी कार्यालय आणि तालुका पोलीस स्टेशन. पण मला काय फरक पडतो, मी फक्त आकाशच ऐकणार. करा किती पण कारवाया. भाजी मंडई परिसरातही तीच परिस्थिती. वरिष्ठ अधिकारी अगदी सक्षमपणे आपल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या अवैध व्यावसायिकांवर कारवाया करण्याच्या सूचना करतात. टपऱ्यांवर कारवाई केल्याचे देखील समजते. मग पुन्हा थोड्या विश्रांतीनंतर तीच परिस्थिती शांत संयमी कराडकरांना का पाहावयास मिळते. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टपऱ्यांवरती कारवाया करण्याबरोबरच मुख्य बुकीच्या तळावर घाव घालणे गरजेचे आहे. तरच ही परिस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता आहे. अन्यथा कारवाई पुरते बंद आणि लई झोंड झालं या म्हणीप्रमाणे दुसऱ्या दिवशी येरे माझ्या मागल्या.